नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओसाठी एक लाईकही करा। तर आता आपण पाहूया आपण काय बनवलेलं आहे। तर आपण एकदम घाईमध्ये किंवा कुठे जायचं असेल तर झटकीपट असं पिठल्याचा एक प्रकार बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी पालक वापरलेला आहे, म्हणजे असं पालकाचं खमंग असं पिठलं बनवलेलं आहे मी। आणि हे कमी साहित्यातच बनतं, अगदी 10 मिनिटात मी हे बनवलेलं आहे। तर आता आपण पाहूयात हे कसं बनवलेलं आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तर आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। जिरं बघा मस्त छान असं फुललं आहे आणि हे मी मिरची आणि लसणाचं असं ना ठेचा बनवून घेतलेला आहे मिक्सरमध्येच। छान असं ओबडधोबड असं जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे मिरची आणि लसूण। आणि हे छान असं तेलामध्ये आपण ना खमंग असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान असं चविष्ट असं लागतं हे पालकाचं पिठलं। तर हे बघा मस्त असं आपण परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ही हळद टाकलेली आहे। आता हळद पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे। हळद परतवून झाली ना की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो पालक घेतलेला, पालक मी एकदम असं बारीक बारीक कापून घेतलेला आहे। पहा हे बघा असा बारीक असा पालक कापून घेतलेला आहे। पालकाच्या ऐवजी तुम्ही ना मेथी पण वापरू शकता, मेथीचं पण पिठलं खूप छान बनतं। तर आपण ह्याच्यामध्ये आता पालक छान असा कापून टाकलेला आहे। पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये आणि मस्त असा कापून घेतलेला आहे। आता पालक छान असा आपण तेलामध्ये ना परतून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जितकं पातळ असं पिठलं पाहिजे ना त्याप्रमाणे आपण गरम पाणी ओतलेलं आहे। तर हे पहा मी छान असं गरम पाणी ओतल्यामुळे छान अशी इथे उकळी पण आलेली आहे। आता उकळी आल्यावरच आपल्याला आपण जे चण्याचं पीठ आहे किंवा बेसन आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तर मी कोरडंच असं बेसन ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर पहा तर हे बघा आणि आता चवीनुसार मी मीठ पण टाकलेलं आहे। आता मस्त अशी उकळी आलेली आहे बघा। आता मी ह्याच्यामध्ये बेसन सोडलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या। तर मला फार घाई होती जाण्याची, त्याच्यामुळे मी पटापटा हे सगळं असं बनवून घेतलेली आहे भाजी। तरी पहा मी असं चमच्याच्या साहाय्याने हे असं मॅश करून घेते, म्हणजे जर बेसनाच्या गुठळ्या झालेल्या असतील ना तर त्या सगळ्या निघून जातील। तर पुन्हा एकदा थोडंसं मला असं पातळ वाटल्यामुळे मी पुन्हा आता ह्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे। आता हे छान असं परतून उकळून घेणार आहोत, आपण शिजवून घेणार आहोत बघा। आणि थोडंसं असं पातळसर, जास्त घट्ट नाही बनवायचं, म्हणजे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। खूप छान लागतं हे, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं हे। आणि घाईमध्ये जर आपण केलं ना तर खूप चविष्ट अशी चव येते ह्याची। तर पहा आता आपण छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे छान असं शिजवून घेणार आहे, म्हणजे बेसन छान असं खमंग असं शिजून निघेल, कच्चं राहणार नाही। तर चमच्याच्या साहाय्याने जिथे जिथे आपल्याला गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील ना त्या अशा मॅश करून घ्यायच्या आहेत। आता पहा आपण छान असं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा। इतपत आपण असं त्याचं दाटसरपणा ठेवलेला आहे, जास्त पातळ नाही केलं आहे किंवा जास्त घट्टसर नाही ठेवलं, म्हणजे भाकरीबरोबर खाता येईल किंवा चपातीबरोबर खाता येईल इतपत आपण हे असं पाणी ओतून हे घट्टसर करून घेतलेलं आहे। आता ना ह्याच्यावर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी आपण ना असं झाकण ठेवणार आहे। हे बघा पाहताय ना तुम्ही, मस्त असं घट्ट असं दाटसर झालेलं आहे बघा। आता मी हे झाकण ठेवून मस्त 2 ते 3 मिनटं वाफवून घेतलेलं आहे। आता आपलं हे बघा पालकाचं जे खमंग पिठलं आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे। आता एका ताटलीमध्ये आपण हे सर्व करून घेऊया। हे बघा मस्त असं बघा, जास्त असं घट्ट पण नाही झाले आणि पातळही नाही झाले। तर बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे पालक पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही नक्की कळवा आणि ह्या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा। तर आता आपण पुन्हा एका नवीन रेसिपीबरोबर भेटूया। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।